श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 3 जानेवारीला म्हणजेच वार आहे शनिवार, या दिवशी आलेली आहे शाकंभरी पौर्णिमा. पौष महिन्यातील ही शाकंभरी पौर्णिमा पौष पौर्णिमेला साजरी केली जाते. हिंदू कॅलेंडरमध्ये पौर्णिमेचा दिवस शुभ मानला जातो. 2026 ची पहिली पौर्णिमा पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात येईल. या दिवशी चंद्र त्याच्या सर्व 16 चरणासह आकाशात विराजमान असतो. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, दान करणे आणि सूर्यदेवांची प्रार्थना करणे शुभ मानले जाते. शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की पौष महिन्यात केलेले सर्व धार्मिक कार्य पौर्णिमेच्या स्नानानंतर पूर्ण मानले जातात. पौष महिन्यातील ही 9 वर्षातील पहिली पौर्णिमा असल्यामुळं त्याचे महत्त्व पुराणामध्ये विशेष सांगितले आहे. या दिवशी हिंदू घरामध्ये भगवान सत्यनारायणची कथा व पूजा केली जाते. या दिवसापासून पौष महिना सुरू होतो, जो पौराणिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. वर्षातील पहिली पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी त्रिवेणी संगमात स्नान केल्यास पुण्य मिळते. तर ही पौर्णिमा जी आहे तर ती 2 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6:53 वाजता सुरू होईल आणि पौर्णिमा तिथी जी आहे, समाप्ती जी आहे तर ती 3 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:32 समाप्त होणार आहे. त्यामुळे ही पौर्णिमा उदय तिथीनुसार 3 जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे. या दिवशीचं महत्त्व खूप अधिक सांगितल्यामुळे या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन नक्की स्नान करा. आणि ज्यांना पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर त्यांनी काही वस्तू ज्या आहेत तर त्या अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ ही करायची आहे. तर त्याच्याबद्दलचा जो इन डिटेल्स व्हिडिओ जो आहे तर तो आपल्या चॅनलवर येणारच आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला सकाळीच आपल्या घराच्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे. जर आपण या पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच आपल्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू जर ठेवली तर आपल्या जीवनामध्ये ज्या काही दोष, अडचणी, संकट आहेत ते तर दूर होतीलच. त्याचबरोबर कुटुंबाची, मुलांची, पतीची खूप प्रगती होईल. अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदेल आणि आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या जी असेल तर ती सुद्धा दूर होऊन जाईल. मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय महालक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत देखील शेअर करा. तर पहा, आपल्या घराचा जो उंबरठा आहे तर तो फक्त एक घराची भिंत किंवा एक उंबरठा असं अजिबात नाही. ती तुमच्या घरामध्ये जी ऊर्जा आहे तर ती ऊर्जा, बाहेरील ऊर्जा, यामध्ये घरातील ऊर्जा, यामध्ये एक महत्त्वाचा दुवा मानला जातो. पौराणिक कथामध्ये उंबरठ्याला अत्यंत महत्त्व दिलं जायचं. भगवान नरसिंहाने हिरण्यकश्यपूचा जो वध आहे तर तो उंबरठ्यावरच केला होता. कारण ती जागा ना आत ना बाहेर असते. आणि ही आजची जी पौर्णिमा आहे म्हणजेच 3 जानेवारीची जी पौर्णिमा आहे तर ती 2026 ची पहिली पौर्णिमा काही खास नक्षत्रांच्या संयोगात आली आहे. आजच्या रात्री ब्रह्मांडातून सकारात्मक ऊर्जेचा वर्षाव होत असतो. पण आपण एक खूप मोठी चूक करतो. आपण आपलं घर स्वच्छ करतो पण त्या मुख्य ऊर्जा स्तोत्राकडे दुर्लक्ष करतो. जिथून माता लक्ष्मी प्रवेश करते ती एक वस्तू कोणती, जी ठेवताच गरिबी तुमच्या घराचा रस्ता विसरून जाईल. काही लोक म्हणतात की उंबरठ्यावर हळदी लावावी, काही म्हणतात दिवा लावावा. हे उपाय बरोबर आहेत, पण आज मी जे काही सांगणार आहे तर हे या सर्वांपेक्षा वेगळं आहे, प्रचंड प्रभावशाली आहे. ते रहस्य उलगडण्यापूर्वी आपण काही छोटे पण अत्यंत महत्त्वाचे उपाय पाहूया, जे आजच्या दिवशी म्हणजेच या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायला पाहिजे. तर पहा, तो गुप्त उपाय तुम्हाला सांगण्यापूर्वी म्हणजे ती गुप्त वस्तू सांगण्यापूर्वी काही छोटे उपाय सांगत आहे. तर तुम्हाला दुपारी किंवा संध्याकाळी तुम्हाला हे 3 छोटे उपाय करायचे आहेत. पहिला, हळदीचे पाणी. तुमच्या मुख्य दरवाजावरती दोन्ही बाजूंना हळदीच्या पाण्याने स्वास्तिक काढा.
म्हणजेच काय, हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्या हळदीच्या साहाय्याने तुम्हाला दोन्ही साईडला उंबरठ्याच्या हळदीने स्वास्तिक काढायचं आहे. ते मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. नकारात्मकता त्यामुळे घरामध्ये येत नाही आणि त्याचबरोबर त्यावरती तुम्हाला अक्षदा आणि फुले, घराच्या उंबरठ्याबाहेर थोड्या अक्षदा आणि फुले तुम्हाला टाकायचे आहेत. तर ते कसं ठेवायचं आहे तर पहा, आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन तर आपण करणारच आहोत. त्याचबरोबर उंबरठ्याच्या जे काही आपण स्वास्तिक काढू, पावलं काढू, त्यावरती तुम्हाला थोड्याशा अक्षदा, हळद, कुंकू आणि त्याचबरोबर काही लाल रंगाची फुलं ही ठेवायची आहेत. यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते. त्याचबरोबर तिसरा उपाय जो आहे तर तो तिजोरीमध्ये तुम्हाला आज म्हणजेच या पौर्णिमेच्या दिवशी तिजोरीमध्ये एक लवंग आणि एक वेलची लाल कपड्यात बांधून ठेवायची आहे. यामुळे पैशाची आवक वाढते. आता पहा, आपल्याला ती वस्तू पाहिजे आहे जी आपल्याला उंबरठ्यावरती ठेवल्याने तुमच्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊ शकते. विचार करा, एखादी छोटी गोष्ट तुमची मोठी स्वप्न पूर्ण करू शकत असेल तर विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर ही जी वस्तू आहे तर ती एनर्जी रिसिव्हर सारखे काम करते. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला या दिवसभरामध्ये म्हणजे जी 3 जानेवारी पौर्णिमा आहे, या दिवशी दिवसभरामध्ये सकाळी तुम्हाला वेळ नसेल, सकाळी तुम्ही हळदीचं लेपन वगैरे करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर हे जे स्वास्तिक सांगितलं आहे ते काढायचं आहे, रांगोळी काढायची आहे, मस्त सुशोभित आपला जो उंबरठा आहे तो करायचा आहे, लाल फुले अर्पण करायची आहेत, धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे, दीप लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक गोमती चक्र आणि ₹1 नाणं सोबत आपल्याला काय करायचं आहे, एक मातीचा दिवासुद्धा घ्यायचा आहे. आता पहा, आपल्याला सकाळी ज्या करायच्या गोष्टी आहेत त्या सांगितल्या आहेत, परंतु आता हा जो उपाय आहे तर तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी कधी करायचा तर संध्याकाळी ज्यावेळेस चंद्रोदय होईल त्यानंतर तुम्हाला हा मातीचा दिवा घ्यायचा आहे. त्यात तुम्हाला गाईचे तूप टाकायचे आहे. 2 वातींचा एक दिवा करायचा आणि त्यात दिव्यामध्ये एक गोमती चक्र ठेवा. जर गोमती चक्र नसेल तर ती एक पिवळी कवडी जर तुमच्याकडे असेल तर ती ठेवा. त्यानंतर ₹1 नाणंसुद्धा त्यामध्ये टाकायचं आहे. हा दिवा प्रज्वलित करून तुमच्या मुख्य उंबरठ्याच्या उजव्या बाजूला घरातून म्हणजे तुम्ही बाहेरून घराबाहेर बघतात तेव्हा तुमची उजवी बाजू जी असते तर त्या ठिकाणी तुम्हाला ही ठेवायची आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही हा दिवा लावणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला मनामध्ये एक इच्छा म्हणजे व्यक्त करायची आहे. हे माता लक्ष्मी, माझ्या घरातील सर्व संकट दूर कर आणि अखंड वास कर. हे नाणे आणि गोमती चक्र साधे समजू नका. तर गोमती चक्र हे विष्णूचे रूप मानले जाते आणि जिथे विष्णू असतात तिथे लक्ष्मी धावत येते. उद्या सकाळी ते नाणे आणि गोमती चक्र तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि एका लाल कपड्यामध्ये ते गोमती चक्र ₹1 नाणं उचलून तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते तुम्हाला तुमच्या कपाटामध्ये ठेवायचं आहे. हा प्रयोग एकदा करून पहा. तुम्हाला 24 तासाच्या आत काहीतरी शुभ वार्ता जी आहे तर ती नक्की मिळेल. असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे. रात्रभर त्या दिव्यामध्येच ती वस्तू ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तुम्हाला अंघोळ केल्यानंतर स्वच्छ करायच्या आहेत त्या दिव्यातल्या वस्तू आणि त्या तुम्हाला लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या कपाटामध्ये ठेवायच्या आहे. यामुळे तुम्हाला नक्की शुभवार्ता यायला सुरुवात होईल. पहा, पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती अवतरत असते आणि त्यावेळी ती जी काही सकारात्मक लहरी असतात तर त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर ती जी ऊर्जा आहे तर ब्रह्मांड जे आहे तर ते आपल्याला ती मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच विश्वासाने जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या घरामध्ये ज्या काही समस्या अडचणी आहेत त्या दूर होऊन जातील आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी अखंड स्वरूपात नांदेल. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.